नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीगोडी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चिकाच्या दुधाचा खरवस. तर झटपट खरवस कसं बनवतात ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून ठेवा. चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून तुमचं प्रेम बरसवा कमेंटमध्ये. चला व्हिडिओकडे वळूया. तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, पहिलं तर आपण गूळ कापून घेतलं बारीक. हे बघा अशी गुलाची ढेप असते, त्याला बारीक बारीक आपण कटिंग करून घेतलेलं आहे. दुसरा आहे जिरा. जिऱ्याला थोडा आपण हे बघा हा वरवटा आहे त्याच्याने थोडा हे करून घेतलं आहे. आणि दूध आहे, दूध लागणार आहे आपल्याला. केसर आहे आणि हा बघा हा खरवस आहे. आता ह्याच्यापासून आपण ह्याच्यामध्ये दूध वगैरे हे सामान वगैरे ॲड करणार आणि खरवस बनवून घेणार. तर आता मित्रांनो आपण गूळ दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण गूळ विरघळला पाहिजे. आणि दूध तुम्हाला पहिला तर उकळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं दुधाला. बघा असा मिक्स करून तो पूर्ण गूळ विरघळला पाहिजे, म्हणून असं आपण बारीक बारीक कापलं म्हणजे फटाफट विरघळली तो. एक अर्धे ती एक गुळाची ढेप आणि 1 लिटर म्हैशीचा दूध. आपण याच्यासाठी म्हैशीचा दूध वापरणार आहे, कारण तो थोडा जाड असतो गाईच्या दुधापेक्षा, त्याच्यामुळे आपण म्हैशीचा दूध वापरणार आहे. असा पूर्ण आता तुम्हाला थोडा थोडा जर दिसेल की कलर थोडासा पिवळसर झाला आहे, म्हणजे तो गूळ पूर्ण विरघळून गेला आहे. आता आपण हे 2 भांडे घेतलेले आहेत, ह्याच्यात आपण जो गूळ विरघळलेला आहे तो दूध आपण याच्यात ॲड करून घेऊया. दोन्ही भांड्यात आपण दूध ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण इक्वली दूध हे करूया, बघूया. आता त्याच्यात आपण टाकणार जो खरवस आणला होता तो ॲड करूया याच्यात. आता ह्याच्यामध्ये आपण तो 1 ग्लास दूध काढून ठेवला होता तो त्याच बॉटलमध्ये, म्हणजे त्याच्यात जो असेल तो पण आपल्याला पूर्ण त्याच्यात ॲड करता येईल. आता याच्यात आपण वरून ॲड करणार आपला आपण जिरा हे केला होता तो आपण ॲड करू याच्यात. तसंच सेम दुसऱ्या भांड्यात पण आपण ॲड करून घेऊया. आणि याच्यात आपण वरून केसर ॲड करून घेऊया. तुम्ही जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही हळद पण वापरू शकता, जेणेकरून त्याला रंग पिवळा येईल. आपल्याकडे केसर आहे तर आपण केसर ॲड करून घेऊया. तर आपण कुकरचा भांडा घेतलेला, त्याच्यामध्ये ती बघा ही अशी ही जाळी ठेवलेली आहे. याच्यावरती आपण हा असा भांडा ठेवणार आणि अजून एक भांडा आपण आहे तो पण त्याच्यावरच ॲड करणार. आणि याच्यावरती झाकण देणार. आणि आता ह्याला आपण फास्ट गॅसवरती ठेवून देऊ आणि कमीत कमी 3 शिट्ट्या, आपल्याला 3 शिट्ट्यांमध्ये हा आपला खरवस खायला रेडी होईल. तर चला 3 शिट्ट्या घेतो आणि बघतो शिजलाय का. आणि आपण फायनली शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत सगळ्या कुकरच्या. आता आपण ओपन करून बघूया की शिजलाय की काय. हो, वाफ आली, वाफ. हे याच्यावरती पाणी आलं. तर हे आता आपण काढून घेऊ. मित्रांनो आपण काढून ह्याच्यातून बघूया. हे बघा फायनली आपला खरवस रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता जो पाणी आहे म्हणजे तो आपण जो गुळ वापरला आहे ना, तर गुळाचा पाणी होतो. तर हे बघा ही एक बॅच, एक डब्बा आणि हा दुसरी बॅच आहे. बघा दोन्ही आपले रेडी झाले, एकदम गरम आहे. त्याला जरा थंड होऊ द्या, मग आपण टेस्ट करून बघूया. बघा दोन्ही झाले रेडी.
मित्रांनो आपला खरवस रेडी झाला आहे, त्याच्यामध्ये पाणी तयार होतं कारण आपण गुळ वापरला आहे, गुळाचं पाणी होतं. तर एकदम मस्त झालेलं आहे खरवस, एकदम टेस्टी लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्ही खरवस खाल्ला आहे की नाही. तर मित्रांनो खरवस एकदम भारी झाला होता, एकदम टेस्टी झाला होता. व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही खरवस खाल्लाय की नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.